वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बनवत आहोत चिवईच्या भाजीपासून फुनके. तर चिवईची भाजी ही रानभाजी म्हणूनही बोलली जाते. ती पपईच्या शेतातही उगत असते. आपण आज त्या चिवईच्या भाजीपासून फुनके बनवूया. भाजीही बनते, पण आपण फुनके बनवणार आहोत. अगोदर तिला चांगली स्वच्छ करून घेतली. तिला मुळ्या असतात खूप, त्या कट करून घेतल्या आणि स्वच्छ अशी करून घेतली. आता तिला 1 वाटी मुगाची डाळ, 1.5 वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ अशी मी घेतल्या. सर्व डाळी ह्या छान स्वच्छ अशा धुवून घेतल्या. मी हे फुनके 8 ते 10 लोकांसाठी करते. तुम्ही जर कमी लोकांसाठी करत असणार तर अर्धीच वाटी प्रमाण घ्यायचं. हे बघा, अशी स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी टाकून 5 ते 6 तास आपण यांना भिजत घालूया. चिवईची भाजी ही चांगली स्वच्छ करून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली. फुनक्यांची डाळ ही भिजत झाली आहे. आता आपण हिला जाडसर अशी मिक्सरला दळून घेऊया. त्याच्यात 1 चमचा जिरा आणि थोड्या लसूणच्या पाकळ्या. प्रत्येक दळणासोबत आपण लसूणच्या पाकळ्या आणि जिरं हे घालूया आणि जाडसर असं आपण पीठ दळूया. कारण बारीक दळलं तर फुनके हे चव देणार नाही. जाडसर जर असले तर फुनके एकदम चवीला छान लागतील. अशा प्रकारे आपण फुनक्यांची डाळ काढून घेऊया. हे बघा, जाड अशी मस्त डाळ दळून घेतली आणि लसूण आणि जिरं टाकल्यामुळे खमंग असा सुवास येत आहे त्याचा. आता याच्यात आपण मसाले घालूया. 2 चमचे लाल चटणी घातली. तुम्हाला जर जास्त चटणी घालायची असेल किंवा कमी घालायची असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता थोडीशी हळद घातली. त्यानंतर धणे पावडर घालूया. धणे पावडर असेल तर घाला, नाही तर नसेल तो ऑप्शनल आहे. हे बघा, आणि चवीनुसार मीठ घालूया. मीठ घालून झालं आणि 1 पळी तेल घालूया. तेल याच्यासाठी की फुनके हे सॉफ्ट होण्यासाठी आपण थोडं तेल घालूया. आणि 4 कांदे मी बारीक चिरून ठेवले, ते काय कोथिंबीर चिरून ठेवली ती धुवून ती टाकली. आणि चिवईची भाजी बारीक अशी स्वच्छ धुवून टाकली आणि बारीक चिरून घेतली होती. चिवईची भाजी जेवढी आपण फुनक्यांची डाळमध्ये टाकली तेवढी चविष्ट असते. असं काही नाही की थोडीशीच घाला. तुमच्याकडे जेवढी असली तुम्ही तेवढी घालू शकतात. आता आपण हे सर्व मिक्स असं करून घेऊया. एकत्र पूर्ण छान करून घेऊया. नुसती चिवईची भाजी चिरून टाकली तरी एकदम छान असा सुगंध येत आहे. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घेऊया. सर्व एकत्र मिक्स झालं की आपण इडलीचं पात्र असतं ना, त्याच्यात आपण हे फुनके वाफवायला ठेवणार आहोत. कोणी चाळणीतही ठेवतं. नुसते हाताने असे उचलून घ्यायचे गोळे, तसे चाळणीत ठेवतं. पण आपल्याला इडलीच्या पात्रात वाफवायचे आहे. बघा, इडलीच्या पात्राला तेल लावून घेतल्याने नुसते हलक्या हाताने आपण असे ठेवणार आहोत. त्याला दाबायचं नाही, जेणेकरून ते फुनके असे मस्त आतूनही पोकळ व्हायला पाहिजे आणि छान व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपण सर्व इडली पात्र हे भरून घेऊया आणि 15 ते 20 मिनटं हे छान वाफवून घेऊया. इडलीच्या पात्रात ठेवून दिलं. आता याला 15 ते 20 मिनटं वाफेवर करून घेऊया. कारण जेवढे फुनके छान वाफवले जातील तेवढे चवीलाही छान लागतील. झाकण झाकून 20 मिनटं परत उघडायचं नाही. हे बघा, 20 मिनटात फुनके हे छान शिजून होऊन जातात. आणि काढून घेऊया. गरमागरम फुनके खायची मजाच न्यारी असते. अशा प्रकारे आपण सर्व फुनके हे काढून घेऊया. आणि फुनक्यांसोबत कढीही छान लागते, म्हणून मी कढीही तयार केली होती. हे बघा, झाले की गरमागरम कढी फुनके. कशी वाटली तुम्हा सर्वांना आजची रेसिपी? चिवईच्या भाजीचे फुनके आणि कढीची. तुम्हाला रेसिपी आवडल्यास तुम्हीही घरी ट्राय करून पहा आणि खाऊन पहा. हेल्दी असे चिवईच्या भाजीपासून फुनके आणि कढी बनवलेली होती. आमच्या घरात तर सर्वांना आवडली. तुम्हा सर्वांना कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. या सर्वांनी कढी फुनके खायला गरमागरम.